राम समर्थ श्रीराम. भाग 66. भगवंतांनी ज्ञेय जाणण्यासाठी 20 उपाय सांगितले. त्या 20 गुणांचा विचार आपण गेल्या काही भागांमध्ये केला. आता ते गुण आत्मसात केल्याने जे समजून घ्यायचं ते ज्ञेय भगवंत सांगतील. जे जे स्थावर जंगम आहे ते ते क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाच्या संबंधाने झालेलं आहे. जेही स्थावर जंगम म्हणजे सृष्टी ही काही निर्माण झालेली आहे ती क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाच्या दोघांच्या संबंधाने निर्माण झालेली आहे. स्थावर म्हणजे झाडं, वेली, पर्वत जे स्थिर असतात आणि जंगम म्हणजे चालणारे, फिरणारे, जसे मनुष्य, देवता, पशु, पक्षी वगैरे. हे सर्वच्या सर्व क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाच्या संयोगाने उत्पन्न झालंय. क्षेत्र सतत बदलणारं आहे म्हणजेच परिवर्तनशील आहे आणि त्याचा वेळोवेळी विनाश सुद्धा होतो. हा विषय आपण मागेही पाहिला. आणि क्षेत्रज्ञ कसं आहे ते न बदलणारं आहे. तो विनाशी नाही. ते तत्व जे आहे ते विनाशी नाही. पण क्षेत्रज्ञानी क्षेत्राशी संबंध मानला म्हणजे शरीराशी तादात्म्य साधलं म्हणून जे जे क्षेत्रामध्ये होत जातं ते ते क्षेत्रज्ञाला होतं असं तो समजू लागला. जसं शरीरातील बदलाला स्वतःचा बदल तो समजू लागला. शरीर रोगी झालं तर मी रोगी झालो मानलं. शरीराचा मृत्यू म्हणजे माझा मृत्यू मानला. शरीरातील विकारांना, बदलांना आपले विकार मानले, बदल मानले आणि अशा कारणामुळे स्वतःला त्या देहीनी, त्या क्षेत्रज्ञानी जन्म मरणाच्या चक्रामध्ये टाकलं. मग आता यातून सुटण्याचा उपाय काय तेही भगवंत सांगतीलच. यातून सुटण्याचे 2 उपाय. उपाय एकच आहे पण प्रकार कसे आहेत बघा. पहिले तर शरीराशी तादात्म्य न करणं म्हणजे शरीराशी मानलेला जो संबंध आहे तो तोडून टाकणं. मी शरीर नाही हे मानणं, याच्यावर पक्क ठाम असणं. आणि दुसरं, याऐवजी परमात्म्याशी तादात्म्य ठेवणं. वास्तविक क्षेत्रज्ञाला परमात्म तत्व प्राप्तच आहे पण प्रकृतीशी संबंध जोडला गेल्याने रागद्वेष निर्माण होत गेले आणि त्यामुळे जन्म मरणाचं चक्र सुरू राहत गेलं. पण आता इथे परमात्म्याशी तादात्म्य ठेवायचं आहे आणि परमात्म्याशी संबंध जोडण्यासाठी त्याला कुठून बाहेरून आणावं लागत नाही. तो नित्य प्राप्तच आहे. सर्व देशांमध्ये, सर्व परिस्थितीमध्ये, सर्व काळात, सर्वत्र तो आहे आणि तो परिपूर्ण भरलेला आहे. आणि म्हणून त्याच्याशी सन्मुख होणं, त्याची प्राप्ती करून घेणं हा विवेक बाळगायचा. हेच ज्ञेय आहे. श्रीराम समर्थ श्रीराम.